श्री स्वामी समर्थ स्वामी विचार श्रद्धा भाग 3. चला या व्हिडिओमधून आपण स्वामी विचार श्रद्धा याविषयी माहिती घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्रद्धा विषयावरील विचार. श्रद्धा म्हणजे अंतःकरणातील दीप, जो अंधारातही प्रकाश देतो. संकट काळोखासारखा असो, पण श्रद्धा असेल तर प्रकाश कायम राहतो. श्रद्धा ही ईश्वरावर ठेवलेली शांत पण अढळ खात्री आहे. काहीही झाले तरी तो माझ्यासाठी आहे, हीच खरी श्रद्धा. श्रद्धेने जे काही मागाल ते मिळेल, पण वेळेवर. स्वामी सांगतात, देव उशीर करतो पण अन्याय कधी करत नाही, कारण आपण सगळी परमेश्वराची लेकरे आहोत. श्रद्धा ठेवणाऱ्याला मार्ग आपोआप सापडतो, कारण श्रद्धा म्हणजे देवाच्या इच्छेवर संपूर्ण विश्वास, आणि देवाची इच्छा ही नेहमी भक्तासाठी चांगली असते. श्रद्धा म्हणजे गुरूंच्या शब्दावर प्रश्न न विचारता चालणे. जो गुरूवर पूर्ण विश्वास ठेवतो तो चुकत नाही. श्रद्धा ही मनाला नम्र बनवते. ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो अहंकार विसरतो आणि नम्रतेने झुकतो. श्रद्धा म्हणजे देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधणे. चांगले असो वा वाईट, श्रद्धावान माणूस त्यातूनही देवाची कृपा पाहतो. श्रद्धा ही भक्ताचे रक्षण करणारी अदृश्य कवच आहे. श्रद्धा असली की कोणतेही संकट स्पर्श करू होत नाही. एकतर त्या संकटाची तीव्रता कमी होते किंवा ते संकट पूर्णपणे नाहीसे होते. श्रद्धा ही मनुष्याच्या अंतःकरणातील परमशक्ती आहे. श्रद्धेने माणूस पराक्रम करतो. जे अशक्य वाटते तेही साधतो. श्रद्धा असेल तर माणसामध्ये एक ऊर्जा तयार होते. त्या ऊर्जेत माणूस अशक्य गोष्टी साध्य करतो. श्रद्धा ठेव, पण ती नेहमी स्वच्छ मनाने जोपास. कपट, स्वार्थ, दिखावा यांनी श्रद्धा मलिन होते. श्रद्धा ही नेहमी नितळ असावी. त्यामध्ये स्वार्थ, कपट, दिखावा यांना स्थान नसावे. यामुळे श्रद्धेला गालबोट लागण्याची शक्यता असते. श्रद्धा म्हणजे प्रत्येक श्वासात देवाचे स्मरण. ती बाह्य कृती नाही, ती अंतःकरणातील जागरूकता आहे. वरून आपण कितीही दिखावा केला, पण आपल्या मनामध्ये जर श्रद्धा नसेल तर ती भक्ती व्यर्थ ठरते. श्रद्धा जिवंत असेल तर भीती मरते. जिथे श्रद्धा आहे तिथे भयाला जागा नसते. श्रद्धेने आपल्या मनातील भीती पूर्णपणे मरते आणि आपल्यामध्ये एक प्रकारचे धाडस तयार होते, आणि त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट अगदी सहजतेने करू शकतो. श्रद्धा ठेवणारा भक्त नेहमी समाधानी असतो, कारण त्याला ठाऊक असतं, स्वामी माझं सर्व पाहतात. श्रद्धा ठेवणारा भक्त नेहमीच समाधानी असतो, कारण त्याला पूर्ण खात्री असते, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे तो अगदी निश्चिंत राहतो आणि ते समाधान त्याच्या चेहऱ्यावर सतत दिसत असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा मंत्र खरा सार्थकी लागतो. श्रद्धा ही भक्तीचा प्राण आहे. भक्ती फुलासारखी आहे. तिचा सुगंध श्रद्धेतून येतो. भक्ती श्रद्धेविना व्यर्थ आहे. श्रद्धा नसेल तर भक्तीला काहीही अर्थ उरत नाही. श्रद्धा म्हणजे अंतःकरणातली निखळ प्रामाणिकता. ज्याच्या श्रद्धेत खोटेपणा नाही त्याला ईश्वर सहज सापडतो. म्हणजे आपली श्रद्धा ही प्रामाणिक हवी. जर आपल्या श्रद्धेत खोटेपणा, लबाडीपणा असेल तर आपणाला ईश्वर मिळणार नाही, आणि जो प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवतो ईश्वर त्याला नक्कीच मिळतो.
श्रद्धेने केलेला एक श्वासही प्रार्थनेत बदलतो. अशा मनाचा आवाज थेट स्वामीपर्यंत पोहोचतो. आपल्या मनात असणारी श्रद्धा ही प्रामाणिक हवी. जर श्रद्धा प्रामाणिक असेल तर ती श्रद्धा थेट स्वामीपर्यंत पोहोचते. आपण भक्ती करतो, पण ती प्रामाणिक असेल तर ती भक्ती ईश्वरापर्यंत नक्की पोहोचते. श्रद्धा ठेवणारा कधीही रिकामा राहत नाही. देव त्याला नेहमी काहीतरी शिकवतो, देतो किंवा वाचवतो. ज्याची ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे, श्रद्धा प्रामाणिक आहे, श्रद्धा मनापासून केलेली आहे, तर ईश्वर त्याला कधीही अंतर देत नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर त्याला काहीतरी शिकवतो किंवा त्याच्यावरील संकट दूर करतो. म्हणजेच ईश्वर त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करतो. श्रद्धा म्हणजे मनाची निष्ठा आणि कृतीतला निश्चय. बोलण्यात नव्हे तर आचरणात श्रद्धा दिसली पाहिजे. आपले आचरण हे नेहमी विनयशील, नम्र असायला हवे. तरच ईश्वराची कृपा आपणाला प्राप्त होते. श्रद्धा जिथे आहे तिथे करुणा आपोआप ओसंते. कारण श्रद्धा मनाला कोमल बनवते. श्रद्धावान मनुष्य अतिशय नम्र, विनयशील बनतो. त्याच्या मनामध्ये प्रेम ओतंबून भरते. तो इतरांना त्रास देत नाही. श्रद्धा हीच स्वामींच्या कृपेचा सर्वात जवळचा मार्ग आहे. ज्ञान, पूजा, जप हे सर्व दुसऱ्या क्रमांकावर. पहिले पाऊल श्रद्धेचेच असते. स्वामींची कृपा मिळवायची असेल तर स्वामींवर आपली श्रद्धा अढळ पाहिजे, नितांत पाहिजे. श्रद्धा प्रामाणिक असायला हवी. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसावा. निस्वार्थपणे केलेली श्रद्धा, निस्वार्थपणे ठेवलेली श्रद्धा स्वामींची कृपा आपणाला मिळवून देईल. श्री स्वामी समर्थ.